नमस्कार. प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. पावसाला सुरुवात झाली की भजी खाण्याची मजा सुद्धा एक वेगळीच असते. तर आज आपण अशी टुमटुमीत फुगलेली आणि थंड होईपर्यंत कुरकुरीत आणि क्रिस्पी राहणारी बटाटा भजी बनवलेली आहे. पाहू शकता बटाट्याची भजी बनवण्यासाठी एक बटाटा घेतला आणि तो पण मोठ्या आकाराचा, तो स्वच्छ धुवून घेतलाय. आणि जेव्हा बटाट्याची आपल्याला भजी बनवायची असतात तेव्हा त्याची साल न काढता त्याचे तसेच काय करायचे, वेपर्स करून घ्यायचे. आता एका बटाट्याचे भरपूर सारे वेपर्स होतात. आपण जर बाहेर खायला एका प्लेटमध्ये 6 ते 7च भजी असतात आणि ते सुद्धा 40 ते 50 रुपयाला, म्हणजे महागच असतात. पण एका बटाट्याचे खूप सारे वेपर्स काढून आपण भजी घरच्या घरीच बनवू शकतो. तर चला आता बघा, बटाट्याचे आपल्याला असे वेपर्स करून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे अशी वेपरची मशीन नसेल तर तुम्ही वेळीच्या किंवा सुरीच्या सहाय्याने फक्त पातळ बटाटा कापून घ्यायचा. तर चला हे बघा, आता ही वेपर जे आहे ना एका बटाट्याची पाहू शकता भरपूर सारे झालेले आहे. आता ते लगेच स्वच्छ आपल्याला 2 ते 3 पाण्यात धुवून घ्यायचे बटाटे, हे जे आपण वेपर्स करून घेतलेले आहे ते बघा. आणि मस्त मोठे मोठे पडलेले वेपर्स, त्यामुळे भजीसुद्धा छान असे मोठे मोठे होतील. तर चला आता हे वेपर जे आहे ना मी ते स्वच्छ अगोदर धुवून घेते. पाहू शकता आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एका चाळणीमध्ये काय करते, असे पांगून ठेवते आणि नंतर आपण मग याची भजी काढूया. म्हणजे पाणी जे आहे ना बटाट्याचं ते निघून जाईल. जास्त असं पुसून वगैरे घ्यायची गरज नाही, फक्त चाळणीत जरी असे पांगून ठेवले तर ही भजी छान होतात. फक्त आपण पीठ मळेपर्यंत असंच चाळणीत आता हे ठेवणार आहे. तर चला आता पीठ मळून घेऊया. आता एक भांडे घेतले, याच्यामध्ये आपण घेऊया आता बेसन पीठ. आता मी 3 चमचे घेतलेले आहे बेसन पीठ. आता बटाट्याची भजी जेव्हा बनवतो ना आपण तेव्हा बेसन पीठ फारसं लागत नाही, थोड्या प्रमाणात लागतं. आणि 1 चमचा मी घेतलेला आहे हा ओवा, तो थोडासा हातावरती मी असं चोळून टाकते. अर्धा चमचा मी घेतलेला आहे हळद पावडर आणि ही घेतली आहे मिरची पावडर 1 चमचा, जास्त तिखट नको म्हणून. आणि चवीनुसार मीठ. आता बटाट्याची जेव्हा भजी बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये सोडा टाकायची गरज लागत नाही, ते ऑटोमॅटिक छान असे टुमटुमीत फुगतात. फक्त पीठ कसं मळायचं ते फक्त लक्ष देऊन पहा. थोडीशी मी टाकलेली आहे कोथिंबीर. आता पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता आपण जेव्हा नेहमी कांदा भजी बनवतो तर तेव्हा आपण काय करतो, दाटसर पीठ मळतो. तर आज जेव्हा आपल्याला बटाट्याची भजी बनवायची असतात किंवा पालक भजी असेल, घोसाळ्याची भजी बनवतो तर त्यासाठी पीठ मळतं आणि साधारण थोडंसं असं पातळ पीठ मळायचं. तर थोडं थोडं पाणी घेऊन ना आता आपण काय करूया, पातळ असं पीठ मळून घेऊया. जास्त घट्ट नाही मळायचं, मग काय होतं भजी फुगत नाही, काही नाही. आणि ती भजी अशी फुगली नाही की ती क्रिस्पीसुद्धा होत नाही. त्यामुळे हे मळताना काय करायचं, पीठ जे आहे ना ते असं पातळ मळायचं. हे बघा अशा पद्धतीने पातळ मळायचं. असं पातळ मळलं की भजीसुद्धा छान क्रिस्पी होतात, छान टुमटुमीत फुगतात आणि मस्त गरमागरम भजी खायलासुद्धा छान वाटतं. तर चला आता पीठसुद्धा मळून झालेलं आहे. आता आपण तेलसुद्धा मी एकीकडे गरम करायला ठेवलं होतं. आता बघा असे वेपर्स जे आहेत ते आपण पिठामध्ये टाकून घेऊया. आता भजी कसे काढायचे लक्ष देऊन पहा. एक वेपर्स घ्यायचं आहे बघा, दोन्ही साईडने असं आलटी पलटी करायचं, म्हणजे त्याला व्यवस्थित जे पीठ आहे ना ते लागतं बॅटर. आणि एक एक करून असं अलगद सोडायचं. सोडतानासुद्धा वेपर जो आहे ना असं वरती धरायचा, म्हणजे पीठ जे आहे ना ते कढईमध्ये जास्त सांडत नाही. हे बघा असा आलटी पलटी करायचा वेपर्स आणि मग तो थोडासा वरती धरून कढईत सोडायचा. आणि फ्राय करताना पण काय करायचं, मीडियम गॅसवरच फ्राय करायचं, फास्ट गॅस करायचा नाही. कारण फास्ट गॅस केला तर वरचं पीठ पटकन फ्राय होतं, पण आतमधला जो बटाटा आहे तो कच्चाच राहतो. त्यामुळे मीडियम गॅसवरती बटाट्याची भजी जी आहे ना ती अशी छान फ्राय करून घ्यायची, लालसर रंग येईपर्यंत. आणि तुम्ही पाहिलंच असेल की अजिबात आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे, तरी पण ही बटाटा भजी जी आहे ना छान टुमटुमीत फुगतात आणि मेन म्हणजे क्रिस्पी होतात, त्यामुळे खायला ही छान लागतात. ते बघा मस्त असे टुमटुमीत फुगलेले आहे. ते आधीसुद्धा आपण गोळा भजी कशी बनवायची ते पाहिलेली आहे. तसेच खूप वेगवेगळ्या प्रकारचे भजी, कांदा भजी असेल, मिरचीची भजी असेल, कारल्याची भजी असेल, खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे भज्यांचे प्रकार पाळलेले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा. तरी बघा पाहू शकता किती मस्त असे टुमटुमीत फुगलेले आहे आणि पाहून समजते की छान क्रिस्पीसुद्धा झालेले आहे. बघा छान असा कलर पण आलेला आहे, ब्राऊन कलर. म्हणजे ही भजी जी आहे ना ती झालेली आहे. आता आपण ही झालेली भजी जी आहे ना काढून घेऊया. अगदी पाहूनच खाऊशी वाटत असेल तुम्हालासुद्धा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि बटाटा भजी खायला आवडतं का तेही कमेंट करून नक्की सांगा. तर चला अशा पद्धतीने आपण अजून बटाटा भजी काढून घ्यायचे. ते एक असं वेपर्स घ्यायचं बटाट्याचा, हे बघा, आणि असं आलटी पलटी करायचा, म्हणजे पीठ जे आहे ते व्यवस्थित लागलं जातं. आणि असं थोडंसं वरती धरून तेलात अलगद सोडायचा.
एक वेफर्स घ्यायचा, असं अलटीपलटी करायचं. अगदी साधं सोपं आहे हे बघा. आणि अशाच पद्धतीचं पीठ जे आहे ना ते आपण पालक भजी असेल की आळूच्या पाण्यासुद्धा भजी केली जाते किंवा अजून घोसाळ्याची भजी असते. अशा पद्धतीने पीठ मळलं जातं त्या भज्यांसाठी सुद्धा. तर चला तर ही मस्त अशी फ्राय करून घेऊया. आणि मेन म्हणजे ही भजी ना पटकन होतात, फ्राय व्हायला सुद्धा टाईम लागत नाही, काय नाही. हे बघा मस्त टुमटुमीत आपली भजी फ्राय झालेली आहे. आणि मेन म्हणजे ना अजिबात सोड्याचा आपण केलेला नाही आहे, त्यामुळे जरी ही भजी थंड झाली तरी ही असे छान असे टुमटुमीत फुगलेलेच राहतात आणि त्यामुळे खायलासुद्धा छान लागतात. आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत बटाटा भजी. सुद्धा बटाटा भजी आवडतात का? तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. मस्त टुमटुमीत फुगलेली, हे बघा पाहू शकता, मस्त टुमटुमीत फुगलेली आणि मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत. आणि आता पावसाळासुद्धा आहे आणि मस्त आता पहिला पाऊस असला की भजीसुद्धा खायला छान लागतात. तर अशा पद्धतीने मस्त अशी बटाटा भजी बनवून पहा, एकदम छान होतात. तर चला तर चला बघा, आता ही जी फ्राय झालेली आहेत ना पाहू शकता, एकूण एक सगळे जे बटाट्याची भजी आहे ना ती छान टुमटुमीत फुगलेली आहे. तर आता हे फ्राय झालेले काढून घेऊया. पाहू शकता मस्त झालेली आहेत आणि मस्त बाहेर पाऊस आणि त्याच्यामध्ये अशी गरमागरम भजी खायला क्रिस्पी कुरकुरीत छान वाटतात. तर पाहू शकता सगळे भजी एकूण एक छान टुमटुमीत फुगलेले आहे आणि थंड होईपर्यंत हे असेच राहतात. तुम्हाला एक असं मोडून दाखवते, हे बघा छान पॉकेटसारखे दिसतात. आणि व्यवस्थित आपण फ्राय केलेला स्लो गॅसवर की आतला बटाटा पण जो आहे ना तो व्यवस्थित शिजतो, कच्चासुद्धा राहत नाही. बघा एकूण एक कोणतीही भजी छान टुमटुमीत फुगलेले आहेत. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा बटाटा भजी बनवून करायला पण एकदम साधे सोपे आहे, अजिबात सोड्याचा वापर न करता. आणि बेसन पीठसुद्धा मेन म्हणजे जास्त लागत नाही, काय नाही. आणि भजीसुद्धा छान होतात, तेलकटसुद्धा होत नाही, काय नाही. आणि मस्त अशी टुमटुमीत फुगलेली आहे. कोणताही भजी छान असा फुगलेला आहे आणि क्रिस्पी आहे, कुरकुरीत आहे. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.